महाराष्ट्रात एनआय आणि एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये ही संयुक्त कारवाई करण्यात आली। देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। संभाजीनगरमधून तिघांना ताब्यात घेतले। किराडपूर भागामधून मौलाना हाफिज यांना ही चौकशीसाठी ताब्यात घेतले। तर जालन्यातल्या गांधीनगरमध्ये एटीएसनं कारवाई केली आहे। सकाळी 4 वाजल्यापासून पहाटे 4 वाजल्यापासून पथकानं ही कारवाई केली आहे। एकाला ताब्यात घेतलंय। समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव आहे आणि तो व्यापारी असल्याचं कळतंय। मालेगावमध्ये एनआय आणि एटीएसनं छापेमारी केली आहे। तर किराडापूर तसंच गांधीनगर, मालेगाव, संभाजीनगर, जालना, मालेगाव अशा ठिकाणी ही कारवाई झाली आहे। राज्यामध्ये एनआय एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। 3 जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई झाल्याचं दिसतंय। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। त्यांनी संभाजीनगरमधल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। विशाल, संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठी कारवाई झाली आहे। काय काय नेमके तपशील या कारवाईनंतर येतात आता? अनुपमा, संभाजीनगरमध्ये 2 ठिकाणी कारवाई झाली आहे। किराडपुरा भागात कारवाई झाली आहे, तर N6 सिडकोच्या भागामध्ये कारवाई झाली आहे। सध्या मी जिथे कारवाई झाली त्या किराडपुरा भागामध्ये आहे। इथं गल्ली नंबर 10 मध्ये मौलाना हाफिज म्हणून राहत होते। ते मदरशामध्ये शिक्षण देत होते। त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे। पहाटे 4 वाजता एनआयचं पथक, एटीएसचं पथक इथं दाखल झालं। तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती। चौकशी झाल्यानंतर जवळपास 4 तास त्यांची घरी चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना आता या एनआयनं ताब्यात घेतलं आहे आणि येथील एटीएसच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं आणि तिथून त्याची चौकशी सुरू होईल। जम्मू काश्मीरमध्ये काही संघटनांसोबत ते संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती आहे। काही दिवसांपासून एनआयए त्यांच्यावर नजर ठेवून होतं आणि त्यानुसार ही सगळी कारवाई झाली आहे। संभाजीनगरमध्ये किराडपुरा भागात जी कारवाई झाली आहे तिथून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर जालन्यामध्ये गांधीनगरमध्ये कारवाई झालेली आहे आणि तिथून सुद्धा 1 जणाला ताब्यात घेण्यात आलं। तर सोबतच मालेगावमध्ये सुद्धा कारवाई झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळते। एनआयए आणि एटीएसची टीम गेली काही दिवस या सगळ्यांवर नजर ठेवून होती। देशविघातक कारवायांमध्ये यांचा सहभाग होत असल्याचा एटीएसला संशय होता, एनआयएला संशय होता। त्यानुसार या दोन्हीही संस्थांनी एकमेकांसोबत पूर्णतः संपर्क ठेवला होता आणि त्यानुसार ही संयुक्त कारवाई झालेली आहे। आता 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे, एटीएसच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलंय आणि त्यानंतर अजून माहिती बाहेर पडेल। तुर्तास संभाजीनगरमध्ये कारवाई सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल। अनुपमा, ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आज मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली। किराडापूर भागामध्ये या भागामध्ये मौलाना हाफिज, किराडपुरा भागामध्ये मौलाना हाफिज यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। जालन्यातल्या गांधीनगरमध्ये एटीएसनं कारवाई केली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे। तर एकाला ताब्यात घेण्यात आलंय। समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव आहे आणि तो व्यापारी होता। तर जम्मू काश्मीरमधल्या काही संघटनांबरोबर त्यांचा संबंध होता का या संदर्भातली आता चौकशी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून एटीएसचं पथक या सर्वांवर लक्ष ठेवून होतं। एनआय आणि एटीएसनं आज ही संयुक्त मोठी कारवाई केली आहे।